चित्रकला आणि लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सोलापूरचे युवा कलावंत ऋत्विज चव्हाण यांची प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय सह्याद्री कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नालंदा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित विशेष समारंभात ऋत्विज चव्हाण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अमृत शैलीतील चित्रकला, सर्जनशील कलादृष्टी तसेच उत्स्फूर्त आणि प्रभावी लेखन यामधील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक आणि कला क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे त्यांना हा सन्मान मिळत असल्याने सोलापूरच्या कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुनील नाना गोडबोले, मराठी चित्रपट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन धवने पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे तसेच देऊळबंद चित्रपटातील बालकलाकार आर्या घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि पदक देऊन गौरवण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.